नमस्कार मंडळी. आज शारदीय नवरात्रीचं 8वं रूप, 8वी माळ आणि 8वा दिवस. आज पूजा महागौरी ओटी भरोनी सत्वरी, आनंदे मोद करी नारी, भजन नामे मनी करी. दुर्गा मातेचं 8वं रूप म्हणजे महागौरी होय. आणि या दुर्गा मातेच्या 8व्या दिवशी तिची पूजा केल्यामुळे सगळी पापे धुवून निघतात असं म्हटलं जातं. हिचा वर्ण हा पूर्णपणे गौरवर्ण आहे. ही देवी चतुर्भुज आहे. या देवीचं वाहन प्रामुख्याने वृषभ असे आहे. तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे, तर एक हस्त अभयमुद्रा दाखवणारा आहे. डाव्या हातात डमरू आणि दुसरा हात वरमुद्रा दर्शक आहे. वरमुद्रा दर्शक म्हणजे वराची मुद्रा, आशीर्वाद द्यायची जी मुद्रा असते तशा प्रकारची वरमुद्रा. ही देवी अत्यंत शांत अशा स्वरूपात आहे. भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी अवघ्या 8 वर्षाची असताना तिने घनघोर आणि कठोर अशी तपश्चर्या केली. पण अशी तपश्चर्या केल्यामुळे तिचा वर्ण पूर्णपणे काळा पडला आणि तिची ती तपश्चर्या पाहून भगवान शिवशंकरांनी तिच्यावरती प्रसन्न होऊन तिला पवित्र अशा गंगेने तिला स्वच्छ धुवून काढले. आणि ते धुवून काढल्यामुळे तिचा वर्ण असा चकाकायला लागला आणि गोरा झाला आणि म्हणूनच तिला महागौरी असं म्हटलं गेलेलं आहे. महागौरीला आदिशक्तीचं एक रूप मानलं जातं. पुराणातील काही उल्लेखांप्रमाणे आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला तेजोमय करणारी, प्रकाशमान करणारी देवी म्हणजेच महागौरी होय. या देवीच्या स्वरूपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्यप्रदायिनी, चैतन्यमयी असे देखील संबोधले जाते. दुर्गा देवीच्या अन्य स्वरूपांप्रमाणे महागौरीचे पूजन करावे. पुरी भाजी, श्रीफळ, साखर फुटाणे, चणे यापैकी नैवेद्य दाखवावा असे मानले जाते. महागौरी ही गृहस्थाश्रमाची असल्यामुळे गुलाबी रंग हे तिच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या गौरीचे पूजन 8व्या दिवशी केले जाते आणि महागौरी देवीचं पूजन केल्यानंतर यथाशक्ती यथासंभव मंत्राचा जप करावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. वंदे वंचित कामार्थे चंद्रार्घकृत शेखराम, सिंहारूढा चतुर्भुजा महागौरी यशस्वनीम, श्वेतवृषे समारूढा श्वेतांबरधरा शुची, महागौरी शुभम दध्यान महादेव प्रमोददा. महागौरी माते की जय. अहो मंडळी, महागौरीचं ध्यान, स्मरण, पूजन आणि आराधना भक्तासाठी अत्यंत कल्याणकारी अशी आहे. म्हणूनच आपण या देवीची उपासना केली पाहिजे. पुराणामध्ये एक कथा आहे की वयाच्या 8व्या वर्षी देवीने महादेवांना प्राप्त करण्याकरता तप केलं. राक्षस, दैत्य, शुंभ निशुंभाचा वध करण्यासाठी त्यावेळी देवीने कौशिकी रूप धारण केलं. ही देवीचीच एक लीला होती. अशा प्रकारची कथा पुराणामध्ये आढळते. आणि हिच्या उपासनेमुळे भक्तांवर आलेले दोष दूर होतात. त्याचप्रमाणे तिच्या उपासनामुळे पुराणामध्ये देखील या देवीचं वर्णन केल्याचं आपल्याला आढळतं. महागौरी नमन तुझसी, सिद्धिदात्री तू जगासी, शिवकृपेने गौर होसी, महागौरी तुझसी ध्याती. असा या महागौरीचा महिमा मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. ही महागौरी तुम्हा आम्हाला ऐश्वर्य संपादित करो, हीच तिच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि आता जाणून घेऊया आजचा जो रंग आहे म्हणजेच मोरपंखी रंग, त्या रंगाचं महात्म्य काय आहे. तर हा रंग समृद्धी आणि संतुलन दर्शवतो. त्यामुळे घरात, मनात सकारात्मकता येते. हा रंग शांतता, कुलीनता आणि नूतनीकरण यांच्याशी जोडला गेलेला आहे. तसेच दैवी कृपेचं प्रतीक म्हणून सुद्धा या रंगाला मानलं जातं. तसंच आध्यात्मिक प्रगतीचं द्योतक म्हणून ह्या रंगाचा उल्लेख होतो आणि सौंदर्यमय जीवनासाठी हा रंग आपल्याला प्रेरित करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रंग हिरवा आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाने बनला असून तो जीवनात सौख्य, संपन्नता
आणि सौंदर्य आणतो. तर अशी ही महागौरीची आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे. तर आज छोटंसं महागौरीचं एक पद आपण थोडक्यात म्हणून घेऊया. महागौरी नमन तुझसी, महागौरी नमन तुझसी, सिद्धिदात्री तू जगासी, सिद्धिदात्री तू जगासी, महागौरी नमन तुझसी, महागौरी नमन तुझसी. शिवकृपेने गौर होसी, महागौरी तुझसी ध्याती, श्वेतवर्णा पाहुनी त्या, श्वेतवर्णा पाहुनी त्या, भक्त तव पदी दंगती, भक्त तव पदी दंगती, महागौरी नमन तुझसी. भक्त जे जे शरण येती, भक्त जे जे शरण येती, कष्ट सकलही नष्ट होती, कष्ट सकलही नष्ट होती, परमपद ते योग्य होती, परमपद ते योग्य होती, तुझसी नितमनी प्रार्थिती, तुझसी नितमनी प्रार्थिती, महागौरी नमन तुझसी, महागौरी, महागौरी, महागौरी नमन तुझसी. महागौरी माता की जय. मंडळी, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आजच्या 8व्या दिवसाचा महागौरीचा हा सोहळा सगळीकडे आपण साजरा करूया आणि त्या देवीला वंदन करून आपण तिच्याकडे ऐश्वर्य आणि आरोग्य लाभूया. महागौरी माता की जय.